ज्येष्ठ कवयित्री लेखिका डॉक्टर श्रद्धा पराते यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त 27 फेब्रुवारीला एक छोटेखानी कवी संमेलन VNITच्या स्टाफ क्लब सभागृहात आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी गझलकार बबन सराडकर यांच्या अध्यक्षतेत आणि डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन झाले. श्रद्धा पराते यांच्या कवितांचा प्रवास हा मानवी स्वभावाची चिरंतनता, जीवनमूल्ये यातून अध्यात्माकडे घेऊन जाणारा होता, कालातीत होता, असे विचार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी स्लाइड्सद्वारे श्रद्धा पराते यांच्या साहित्य प्रवासाची माहिती देण्यात आली. कवी संमेलन हा उत्तरोत्तर रंगत जाणारा सोहळा, व्यक्ती आणि समष्टीच्या मनात डोकावणारा, उलगडणारा उत्सव असतो. उपस्थित सर्वच कवी उल्हास मनोहर, सुनीता झाडे, मीनल येवले, विनोद राऊत, देवेंद्र मनगटे, प्रशांत वावगे यांनी छान कविता सादर केल्या. मराठी भाषा, मातृभक्ती, समाजभान, व्यक्तिमन असे विविध भाव सगळ्यांच्या कवितेत होते. कवी बबन सराडकर यांनी अत्यंत सुरेल आवाजात त्यांच्या 2 गझल सादर केल्या. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली. तत्पूर्वी श्रद्धा पराटे यांच्या मराठी आणि हिंदी कवितांचे वाचन धर्मेश पराते आणि रवींद्र गुडधे यांनी केले. अरुणा भोंडे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने बबन नाखले, अरुण माणकर, डॉक्टर वडतकर, तुषार जोशी, शीतल रामटेके, प्रा. मेधा मुजुमदार, अविनाश बागडे, नागपूर आकाशवाणी केंद्राचे माजी निदेशक दिगंबर पिंपळघरे, कस्तुरबा भवनचे सुनील पाटील आणि इतर मित्र आप्त हजर होते. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.